नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपली आन्सर रायटिंगची जी सिरीज सध्या यूट्यूबवर सुरू आहे त्यातील पुढचा क्वेश्चन जो मी इथिक्सचा क्वेश्चन डिस्कस करतोय ते आपण डिस्कस करूया। आजचा प्रश्न थोडासा इंटरेस्टिंग आहे। आज हा प्रश्न सांगताना ॲक्च्युली काय की या टाईपच्या प्रश्नांमध्ये लोकस फोकसपेक्षा सुद्धा महत्त्वाचं असतं की कधी कधी डेफिनेशन्स किती चांगले आहेत। तर प्रश्न काय आहे, प्रशासन, सुशासन आणि नैतिक प्रशासन या शब्दांद्वारे तुम्हाला काय समजतं? पहा, त्यांनी व्याख्या केलेली आहे। या शब्दांचा अर्थ त्यांनी कुठेही व्याख्या काय आहे असं विचारलं नाहीये, या शब्दांचा अर्थ काय आहे हे पण विचारलेलं नाहीये। त्यांनी विचारलं की तुमची अंडरस्टँडिंग काय आहे। म्हणजे जेव्हा तुम्ही या प्रश्नांचं उत्तर लिहित असताना जर टेक्निकल डेफिनेशन लिहिली तर लक्षात घ्या तुम्हाला तेवढे जास्त मार्क्स येणार नाही। इथिक्सची ही गंमत आहे नीतिशास्त्राची की तुम्ही या ठिकाणी त्या प्रश्नाला किती न्याय देता त्यावर तुमचे मार्क्स ठरतात। तर हे जे तीन शब्द आहेत, प्रशासन, सुशासन आणि नैतिक प्रशासन, यांना आपण काय म्हणतो? प्रशासन म्हणजे गव्हर्नन्स, सुशासन म्हणजे गुड गव्हर्नन्स आणि नैतिक प्रशासन म्हणजे इथिकल गव्हर्नन्स। या शब्दांबाबत तुमची अंडरस्टँडिंग काय आहे? या ठिकाणी महत्त्वाचा शब्द काय आहे? तुम्हाला काय अंडरस्टँडिंग आहे? तुम्हाला नेमकं काय कळलं याबद्दलचा हा प्रश्न आहे। चला आपण समजून घ्या प्रश्न काय म्हणतोय। तर बघा, लोकस काय आहे? लोकस आहे प्रशासन, गव्हर्नन्स हा लोकस आहे, म्हणजे तुम्हाला सिलेबस हा पॉइंट आहे की प्रशासन। फोकस काय आहे? तर सार्वजनिक प्रशासन आणि नैतिक प्रशासनाच्या दृष्टिकोनातून या सगळ्या संज्ञा, हे सगळे शब्द काय करायचे? स्पष्ट करायचे। सार्वजनिक प्रशासन म्हणजे काय? तर साधा अर्थ होतो पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, सरकारी प्रशासन। तर तुम्हाला सुशासन, प्रशासन आणि नैतिक प्रशासन हे तीनही शब्द तुम्हाला सरकारी ॲडमिनिस्ट्रेशन आणि नैतिक प्रशासन या दोन शब्दांच्या पर्स्पेक्टिव्हमधनं हे शब्द तुम्हाला समजून सांगायचे आहेत। नॉर्मली खूप सगळे विद्यार्थी काय करतात, या प्रकारचा स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आला की सरळ सरळ या तीन शब्दांचे डेफिनेशन सांगतात आणि बाजूलाच होतात। लक्षात घ्या, तुम्ही तीन शब्दांचे डेफिनेशन सांगून भागणार नाहीये। तुम्हाला या तीन शब्दांमधील तुमचा जो पेपर आहे नीतिशास्त्राचा, या पर्स्पेक्टिव्हने तुम्हाला नैतिक प्रशासनावरती जास्त फोकस करायचा आहे, इथिकल गव्हर्नन्सवरती जास्त फोकस करायचा आहे। पण फक्त इथिकल गव्हर्नन्स असणं सफिशियंट नाहीये, तर हे पर्टिक्युलर इथिकल गव्हर्नन्स तुम्हाला पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे सार्वजनिक प्रशासनामध्ये कसं कामी येणार आहे याबद्दलचा हा पर्टिक्युलर पर्स्पेक्टिव्ह दृष्टिकोन आहे। या दृष्टिकोनातून तुम्हाला याचा अभ्यास करायचा। चला आपण इथं काय उत्तर असेल समजून घ्या। बेसिकली हा प्रश्न स्ट्रेट फॉरवर्ड होता, फक्त तुमचं हे चुकलं असतं की तुम्ही फक्त व्याख्या लिहिल्या असत्या, म्हणून मी याला तुम्हाला सांगितलं की व्याख्या न लिहिता तुमची अंडरस्टँडिंग लिहायची आहे, तुमच्या भाषेत उत्तर लिहायचं आहे। तुमच्या भाषेत उत्तर कसं यायला हवं हा प्रॅक्टिसचा भाग आहे। पण फक्त मी अंडरस्टँडिंगसाठी या तीनही शब्दांचा अर्थ तुम्हाला समजून सांगतो। डेफिनेशन लिहिता इंट्रोडक्शन करताना किंवा प्रस्तावना करताना काय करायचं आहे, नैतिक प्रशासनाचं महत्त्व देऊन तुमचं उत्तर सुरू करा। म्हणजे प्रश्न जरी प्रशासन, सुशासन आणि नैतिक प्रशासन असलं तरी आपला मेन फोकस काय आहे? आपला मेन फोकस नैतिक प्रशासन आहे। तर नैतिक प्रशासनाचं आपल्या ओव्हरऑल आयुष्यामध्ये किंवा सार्वजनिक प्रशासनामध्ये किंवा सरकारी कामामध्ये नेमकं काय सिग्निफिकन्स आहे, काय महत्त्व आहे हे सांगून तुमच्या उत्तराची सुरुवात करावी। याचा अर्थ काय आहे? तुम्ही इंट्रोडक्शन करताना नैतिक प्रशासनाची व्याख्या बिलकुल द्यायची नाहीये। आलं लक्षात? तुम्हाला काय द्यायचंय? नैतिक प्रशासनाचं आपल्या सार्वजनिक प्रशासनात नेमकं महत्त्व काय आहे हे तुम्हाला 30 ते 35 शब्दांमध्ये सांगायचं आहे, कमीत कमी शब्दांमध्ये सांगायचं आहे। मग इथून आपण पुढे गेलो तर काय येतं पहा, या ठिकाणी लक्षात घ्या। मी प्रशासन शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगतो। प्रशासन म्हणजे काय? प्रशासन काय आहे? तर प्रशासन ही संस्थेसाठी नियम बनविण्याची आणि त्याची अंमलबजावणी करण्याची प्रणाली आहे, एक व्यवस्था आहे, एक सिस्टीम आहे। गव्हर्नन्स याचा पर्पज काय आहे? नियम बनविणे। कशासाठी? ऑर्गनायझेशनसाठी। सरकारी संस्था असेल, खाजगी संस्था असेल, निमसरकारी निम खाजगी संस्था असेल, परकीय संस्था, जी कोणती संस्था असेल, या संस्थेसाठी नियम बनविणे, नियमावली बनविणे आणि याची अंमलबजावणी करणे, याला मी प्रशासन म्हणाल। सगळ्यात सिंपल डेफिनेशन आहे। तर नियम केल्यापासून त्याची अंमलबजावणी करेपर्यंत जी सगळी व्यवस्था काम करते, या सगळ्या व्यवस्थेला आपण काय म्हणतो? प्रशासन असं म्हणतो। फक्त एवढं लिहून पुरणार नाहीये, पुढं काय लिहायचंय? यामध्ये निर्णय घेणे, मार्गदर्शक तत्वे सेट करणे आणि प्रत्येकजण त्याचे पालन करतो की नाही करतो याची खात्री करणं सुद्धा समाविष्ट आहे। म्हणजे याची आपल्याला परिणामकारकता सुद्धा तपासायची आहे। परिणामकारकता म्हणजे काय? तर जो नियम बनवला आहे हा त्या ठिकाणी प्रॉपर इम्प्लिमेंट होतो का,
परिणामकारकता सुद्धा आपल्याला तपासायची आहे, इफेक्टिव्हनेस सुद्धा तपासायची आहे. प्रभावी प्रशासन सुव्यवस्था निर्माण करते, उद्दिष्ट साध्य करते आणि संस्थात्मक गरजा पूर्ण करते. हा सगळ्यात मेन उद्देश आहे. लक्षात घ्या, जेव्हा कधी प्रशासनावरती कोणताही प्रश्न येईल, हे 3 पॉइंट तुमच्या उत्तराचा मेन पार्ट असायला हवे. या भाषेत जरी लिहिलं तरी सुद्धा चालतं. जर तुम्हाला भाषा लक्षात नाही राहिली, स्वतःच्या बोलीभाषेत लिहिलं तरी सुद्धा चालतं. हा झाला प्रशासनाचा अर्थ. थोडक्यात संस्थेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नियम बनविणं, नियमावली बनविणे, त्याची अंमलबजावणी करणं आणि अंमलबजावणी प्रभावीपणे झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला हवा असणारा योग्य तो निकाल मिळतोय का, निर्णय मिळतोय का, हे तपासणं, याला आपण प्रशासन या नावाने ओळखतो. त्यानंतर पुढचं आहे सुशासन. बेसिकली लक्षात घ्या, सुशासन ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना 1992ला जागतिक बँकेने दिली. म्हणजे सुशासन अगोदर सुद्धा होतं. सुशासन हा शब्द 2 पद्धतीने डिफाईन केला जाऊ शकतो. सुशासन या शब्दाची एक संकुचित व्याख्या होऊ शकते. संकुचित व्याख्या म्हणजे काय? जागतिक बँकेने 1992ला सुशासनाबाबत ज्या काही 8 कॉम्पोनेंट सांगितले, यांना आपण कन्सिडर करणं, याला आपण नॅरो किंवा संकुचित व्याख्या म्हणू शकतो. मात्र जागतिक बँकेचा उल्लेख न करता हे जे 8 कॉम्पोनेंट आहेत सुशासनाचे, याबद्दल उहापोह करणं, याबद्दल चर्चा करणं, ही सुशासन या शब्दाची विस्तृत डेफिनेशन झाली. मग जागतिक बँकेने 1992ला सुशासनाबाबतचे जे 8 कॉम्पोनेंट दिले ते काय आहेत समजून घेऊया. हे 8 कॉम्पोनेंट असे पाठ करायचे आहेत. पहिला कॉम्पोनेंट आहे जबाबदार, म्हणजे काय रिस्पॉन्सिबिलिटी. दुसरा आहे ट्रान्सपरन्सी, म्हणजे काय पारदर्शकता. जबाबदारी, दुसरं पारदर्शकता. तिसरा आहे प्रतिसाद देणारा, ज्याला आपण इंग्लिशमध्ये शब्द वापरतो रिस्पॉन्सिव्ह, जो रिस्पॉन्ड करतो लवकर. चौथा आहे सहभागात्मकतेला जास्त महत्व देणारा, म्हणजे जो कसा आहे पार्टिसिपेटरी आहे. तुमचं प्रिपरेशन नवीन असतं, तुमच्या खूप सगळ्या विद्यार्थ्यांना मराठी शब्दांची तेवढी ओळख नसते, त्यामुळे इंग्लिश शब्द सुद्धा ऑल्टरनेटिव्ह सांगतो. हे 4 कॉम्पोनेंट झाले. या 4 कॉम्पोनेंटच्या सोबत पुढचा आहे न्याय आणि सर्वसमावेशकता, म्हणजे इन्क्लुझिव्हिटी. 5वा कॉम्पोनेंट आहे प्रभावी आणि कार्यक्षमता, म्हणजे काय इफेक्टिव्हनेस आणि इफिशियन्सी. 7वा आहे कायद्याचे राज्य, म्हणजे रूल ऑफ लॉ. आणि 8वा आहे एकमताभिमुखता. एकमताभिमुखता म्हणजे काय? कन्सेन्सस ओरिएंटेड. याचा साधा अर्थ होतो की कोणतेही निर्णय घेत असताना हे कन्सेन्सस ओरिएंटेड, कोणतेही निर्णय घेत असताना ते एकांगी न होता, हुकुमशाही पद्धतीने होता, सार्वमताचा विचार करून सर्वांचं एक मत घेऊन ते निर्णय घ्यायला हवे, याला आपण एकमताभिमुखता म्हणतो. हे झालं गुड गव्हर्नन्स, ज्याला आपण सुशासन या नावाने ओळखतो. यातला तिसरा कॉम्पोनेंट आहे जो आहे नैतिक शासन किंवा नैतिक प्रशासन. नैतिक प्रशासन काय म्हणतं? तर नैतिक शासन निर्णय घेण्यामध्ये नैतिक तत्वांना प्राधान्य देतं. म्हणजे सार्वजनिक प्रशासन, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, सरकार असेल, सरकारी यंत्रणा असेल, संघटना असेल, हे सगळे लोक त्यांचे सरकारी निर्णय घेत असताना किंवा कोणतेही निर्णय घेत असताना जेव्हा त्या ठिकाणी नैतिकतेला, इथिकल प्रिन्सिपलला, इथिकल तत्वांना जास्त महत्त्व देतं, तेव्हा त्या प्रशासनाला आपण नैतिक शासन किंवा नैतिक प्रशासन या नावाने ओळखतो. हे कायदेशीरपणाच्या पलीकडे जातं. म्हणजे काय? फक्त नियम फॉलो केले, कायदे फॉलो केले, सगळ्या गोष्टी आहे त्या पद्धतीने फॉलो केल्या, एवढं नैतिक प्रशासनामध्ये येत नाही. नैतिक प्रशासन कायद्याच्या, नियमांच्या, नियमनाच्या किंवा जे सेट रूल्स आहेत त्याच्या पलीकडे जाऊन त्या प्रत्येक निर्णयाचं योग्यता, अयोग्यता, राईटनेस, रॉंगनेस तपासतं. तर बेसिकली हे कायदेशीरपणाच्या पलीकडे जातं. आणि मग या ठिकाणी निष्पक्षता, पारदर्शकता आणि सर्व भागदार जे स्टेक होल्डर्स आहेत यांच्या कल्याणासाठी सत्तेचा जबाबदार वापर सुनिश्चित करतं, एन्श्योर करतं की सगळा वापर प्रॉपरली व्हायला हवा, ते हे महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, ही डेफिनेशन खूप महत्त्वाची आहे. कधीही लक्षात घ्या, नैतिक शासन किंवा नैतिक प्रशासन हे बाउंड्रीजच्या पलीकडे आहे, पुस्तकांच्या पलीकडे आहे, नियमांच्या पलीकडे आहे. नैतिक प्रशासन तपासत असताना काय नियम दिलेला आहे यापेक्षा तुमची सदसद विवेकबुद्धी काय म्हणते, योग्यता अयोग्यता काय म्हणते, न्याय्यता काय म्हणते, हे सगळं तपासलं जातं नैतिक शासनामध्ये. त्यानंतर निष्कर्ष काय आहे? तर सगळ्यात महत्त्वाचा आहे, आपण शासन, सुशासन आणि नैतिक प्रशासनाबद्दल बघतो. यामुळे या ठिकाणी सगळ्यात पहिला आणि की वर्ड आहे नैतिकता. तर नैतिकतेला प्राधान्य देऊन, म्हणजे तुम्ही काय करायला हवं, तुम्ही निर्णय घेत असताना, धोरणं ठरवत असताना,
कायदे ठरवत असताना इथिक्सला, नीतिशास्त्राला, मोरॅलिटीला, नैतिकतेला जास्त प्राधान्य द्यायला हवं. नैतिकतेला प्राधान्य देऊन नेते विश्वास वाढवतात कशावरचा, सिस्टीमवरचा, आणि प्रतिभेला म्हणजे काय टॅलेंटला आकर्षित करतात आणि सर्वसमावेशक आहे तसा समाज तयार करतात ज्यामध्ये सगळ्यांचा समान समावेश असेल. अधिक चांगल्यासाठी ही वचनबद्धता शाश्वत भविष्याची खात्री देते आणि नैतिक प्रशासन हा प्रशासनाचा परमोच्च बिंदू असावा. म्हणजे तुम्ही प्रशासन करण्यापेक्षा नैतिकता, मोरॅलिटी, नीतिमत्ता हे प्रत्येक प्रशासनाचा बेस असावा, हा त्याचा एंड असावा, हे या ठिकाणी क्लिअर करतात. लक्षात घ्या, ज्या पद्धतीनं मी सांगतो हे लक्षात ठेवा. या पद्धतीने तुम्ही उत्तरांपर्यंत पोहोचायला हवं. नवीन प्रश्न घेऊन लवकरात भेटूया. शुभेच्छा.